हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस थोडासा खास आहे कारण आज गुरुवार म्हणून आजचा दिवस पूर्ण तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलं आहे. रोजच्या धावपळीत आपल्याला कळतही नाही दिवस कसा निघून जातो, पण आजचा दिवस निवांतपणे तुमच्यासोबत घालूयात. तर चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या गुरुवार स्पेशल ब्लॉगला. आज गुरुवार असल्यामुळे सकाळीच काम लवकर आटपून घेतले. खरं सांगायचं तर रोजच्या धावपळीत देवासमोर 2 मिनटं शांत बसलं ना तरी मनाला खूप छान वाटतं. काही मोठं मागायचं नसतं. आपल्या घरातली सगळी माणसं सुखी आणि आनंदी राहावी, घरात नेहमी समाधान आणि सकारात्मक ऊर्जा राहावी, एवढीच मनापासून प्रार्थना केली. नंतर आईचं बँकेत थोडं काम होतं म्हणून ते काम करून घ्यायला मला आईसोबत बँकेत जायचं होतं. त्यामुळे आधी पिऊला तयार करायला घेतलं, पण माझी पिऊन आता खूप मस्ती करायला लागली आहे. 1 मिनिटसुद्धा एका जागेवर शांत बसत नाही. तिला तयार करायला घेतलं की इकडे पड तिकडे पड असं तिचं चालू असतं. तिच्या मागे फिरता फिरता माझी चांगलीच दमछाक होते. पण तिच्या या छोट्या छोट्या गोष्टीत मला खूप छान गोडही वाटतात. बँकेत गेलो आणि तिथेच आईचं काम आटोपलं आणि मग आम्ही परत घरी आलो. बँकेचं कामही झालं आणि थोडी धावपळही झाली. घरी आल्यावर पिऊला घेऊन पुन्हा घरच्या कामाला लागले. खरं सांगायचं तर बाहेरचं काम असो या घरचं काम असो, पिहूमुळे दिवस अजूनच धावपळीचा होतो, पण तिच्यासोबत ही धावपळ करायला पण मजा येते. तर दुपारच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आज गुरुवार असल्यामुळे नेहमीच्या जेवणासोबत महाराजांसाठी पिठलं भाकरीचा नैवेद्य पण करायचा होता. खरं सांगायचं तर नैवेद्य म्हटलं की काही खास मोठं असं काही करायची गरज नसते. घरात जे प्रेमाने आणि मनापासून बनवलं जातं तेच देवाला अर्पण केलं की मनाला छान समाधान मिळतं. आणि गुरुवार म्हटलं की मला माझ्या आईची पण आठवण येते. माझी आई जवळजवळ रोज फोन करून मला सांगते, आज हा वार आहे, आज तो वार आहे, आज हे करू नको, आज ते करू नको, आज अमावस्या आहे, आज पौर्णिमा आहे. कधी कधी मला असं वाटतं माझ्यापेक्षा ना माझ्या आईला वारच जास्त लक्षात राहतात. पण खरं सांगायचं तर आईच्या या सगळ्या सूचना ऐकायला कधी कधी खूप कंटाळा पण येतो, पण ती काळजीपोटी सांगते हेही माहीत असतं. आपण कितीही मोठं झालो ना, लग्न झालं आणि आपलं वेगळं घर पण झालं ना, तरी आपण आपल्या आईसाठी नेहमीच लहान राहतो. आता माझंही तसंच झालंय. पिऊला बघताना मला जाणवतं की कितीही मोठी झाली तरी माझ्यासाठी ती कायम माझी छोटीशी पिऊच राहणार आहे. पिठलं भाकरी बनवून छान मस्त गजानन महाराजांना नैवेद्य दाखवून दिला. परी पिऊ झोपली होती त्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत एक्स्ट्राची कामं करून घेते. पिऊचं जेवण संपलं होतं त्यामुळे तिच्यासाठी उद्याच्या जेवणाची थोडीफार तयारी करून ठेवत होते. म्हणून डाळ आणि तांदूळ भाजून घेतले. खरं सांगायचं तर पिऊ झोपली की मला तिच्या झोपेचा वेळ बिलकुलही वाया घालवायचा नसतो. त्यावेळेस जेवढे जमेल तेवढी कामं मी आवरून घेते. सगळी काम झाली की मात्र मला पण वाटतं नंतर थोडा वेळ आराम करावा. पण दिवसभर घरकाम करताना शरीरासोबत डोक्यालाही थोडा आराम मिळणं खूप गरजेचं असतं. नंतर संध्याकाळी पिऊचे फ्रेंड्स तिच्यासोबत खेळायला आले. मग काय पिऊची मस्ती चालू. त्यांच्यासोबत खेळताना तिचा आनंद बघून तर मला खूप छान वाटतं. त्या छोट्या छोट्या गोष्टी करत आजचा दिवस गेला. काही फार वेगळं नाही, पण माझ्या रोजच्या आयुष्यातले हे छोटेसे क्षण तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडलंय. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. बाय. टेक केअर.